Welcome to this tutorial, children. In this tutorial we'll learn Environmental Studies Part 1 of Standard 5th. Lesson number 22, Growth and Personality Development, and this is video number 2. So let's start. In the last video I asked you the things that you can do or you cannot do, right? मग आता आपल्याला तुम्ही लिस्ट आउट केलंच असेल, बरोबर. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी प्रॉपर करू शकता किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी अजूनही तुम्हाला करणं जमत नाही, बरोबर. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि ते कशामुळं प्रॉपरली तुम्हाला करू शकता आलं, तर नक्कीच आपण लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, आपण लहान बाळ असताना आपल्याला कोणते कपडे फिट होतात वगैरे असे सगळे क्वेश्चन्स आपण बघितले होते, बरोबर. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, स्किल्स अँड इफिशियन्सी, राईट. बघा, स्मॉल बेबीज कॅनॉट डू एनिथिंग फॉर देमसेल्व्स. जे लहान मुलं असतात ते स्वतःसाठी काहीही करू शकत नाहीत. इफ दे नीड समथिंग दे कॅन ओनली क्राय अँड बीट अबाउट विथ देअर लेग्स अँड आर्म्स. आपण लहान बाळांना बघितलं असेल, बरोबर. ते काय करतात, त्यांना जर काही हवं असेल तर ते फक्त रडतात आणि ते त्यांचे हातपाय आपटायला सुरुवात करतात, बरोबर. But soon they begin to get control over some of their movements and develop coordination between different movements. पण खूप लवकर आपल्याला असं समजतं की त्याच्या सगळ्या या मुवमेंट्सवरती कंट्रोल आलेला आहे. कंट्रोल म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही 1 महिन्याचं बाळ, त्याला अजून मानसुद्धा आपल्याला त्याची मान पकडत त्याला घ्यावं लागतं, बरोबर. मग तेच थोड्या दिवसानंतरनं काय होतं, तर त्याची मान बसते असं म्हणतो आपण. मग थोड्या दिवसानंतरनं ते स्वतः उभं राहायला लागतं. मग त्याला जे हवं आहे ते स्वतः त्याच्या हाताने घ्यायला लागतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल, दे लर्न टू टर्न देअर हेड अँड लुक ॲट समथिंग दे चूज. म्हणजे बघा, कंट्रोल कसा मिळाला, त्यांनी त्यांच्या हेडवरती पहिल्यांदा कंट्रोल मिळवला आणि त्याला जर काही हवं असेल तर ते काय करेल, जस्ट त्या थिंगकडे, त्या ऑब्जेक्टकडे तो बघतो फक्त, आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की त्याला ती समथिंग दॅट ही वॉन्ट, बरोबर, ही ऑर शी. इफ दे रेकग्नाइज समवन दे स्माईल. आणि जर त्या लहान बाळाने कुणाला जर ओळखलं तर ते काय करतात, एक सिम्पल अशी स्माईल देतात. दे लर्न टू ग्रिप अँड होल्ड थिंग्स अँड देन टू टेक देम टुवर्ड्स देअर माउथ. आणि मग हळूहळू काय होतं, काय शिकतात ते, दे लर्न टू ग्रिप. ते एखादा ऑब्जेक्ट पकडायला शिकतात. मग आपण त्याच्याजवळ बोट जरी नेला तरी ते लहान बाळ पकडतं, बरोबर. आणि मग ते तोंडात घालायला शिकतात. ॲज दे लर्न टू कंट्रोल अँड कोऑर्डिनेट देअर मुवमेंट्स ऑन देअर ओन, they begin to do several other tasks. For example, picking up things, holding a spoon and hitting it on a plate to make a noise. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लहान बाळं काय करतात, तर अशा प्रकारचा आवाज करायला ते चालू करतात. डिफरंट टास्क कोणत्या, तर सपोज त्यांच्या हातात जर आपण चमचा दिला आणि एखादी प्लेट दिली तर ते काय करतात, ते त्याच्यावरती टॅप करायला सुरुवात करतात आणि त्याच्याने खूप मोठा आवाज होतो, बरोबर. आता बघा, अचिव्हिंग कंट्रोल ऑफ वन्स मुवमेंट टू लर्न टू डू समथिंग न्यू इज कॉल्ड लर्निंग ए स्किल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिअर चिल्ड्रन, मार्क दिस लाईन इन युअर टेक्स्टबुक. एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या मुवमेंटवरती आपण काय करतो, तेवढाच कंट्रोल मिळवायला आपण शिकतो, त्यालाच काय म्हणतो आपण, लर्निंग ए स्किल. त्यालाच काय स्किल्स म्हणतात. व्हॉट डज एव्हरीवन फील वेन अ बेबी सेज हर फर्स्ट वर्ड ऑर टेक्स अ स्टेप फॉर द फर्स्ट टाईम. व्हॉट डू दे डू. काय होतं, ज्या वेळेला एखादं लहान बाळ त्याची पहिली स्टेप टाकतं किंवा पहिली स्टेप घेतं तेव्हा, किंवा ते त्याचं पहिलं शब्द जेव्हा बोलतो त्यावेळेला. आता बघा, ॲज अ बेबी लर्न्स व्हेरियस स्किल्स, द बेबी अँड एव्हरीबडी हॅपी. ज्या वेळेला एखादं बाळ काहीतरी नवीन करतं त्यावेळेला सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो, राईट. आता तर आपण त्याचे छान छान व्हिडिओज पण तयार करत असतो, राईट की नाही. दे प्रेज द बेबी. आपण त्याला अजून ते परत एकदा कर किंवा प्रेज करायला लागतो आपण त्याला. द बेबी डज द सेम थिंग्स अगेन अँड अगेन. आणि आपण त्याला प्रेज केल्यामुळं ते परत तीच गोष्ट करायला लागतं.
बरोबर. दस शी गेट्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस विथ दोज स्किल्स अँड हर स्ट्रेंथ ऑल्सो बिल्ड्स अप. बघा, त्यांनी ती गोष्ट सारखी सारखी केल्यामुळे त्याच्यामुळं काय झालं तर त्याचे स्किल्स तर डेव्हलप होतात डिअर चिल्ड्रन, पण त्याची स्ट्रेंथ डेव्हलप होते. बरोबर. ऑल्सो बिल्डअप. आता ह्याच्यामध्ये मी नक्की सांगेन आपल्या अभ्यासाचं पण असंच आहे. जर एखादी गोष्ट आपल्याला येत नाही, लहान बाळ असल्यावर पण आपल्याला काही येत नसतं, इथं पण त्यांनी तेच सांगितलं आहे. मग सपोज आपल्याला एखादा सब्जेक्ट येत नाही, जर तुम्ही तो सतत रीडिंग केलात, सतत ती गोष्ट वाचत राहिलात, तर एक ना एक दिवस तुम्हाला ते समजेल आणि मग तुम्ही ते एकदम प्रॉपरली करू शकता. बरोबर. स्लोली शी बिगिन्स टू डू द न्यूली लर्न टास्क मोर इझिली अँड विदाऊट मेकिंग मिस्टेक्स. आपलं पण असंच असतं अभ्यासाच्या बाबतीत पण. आपण पण ते हळूहळू काय करायला लागतो, इझिली आपल्याला मग इंग्लिश वाचता येत नाही ना, रोज इंग्लिश वाचायला लागलं की मग तुम्हाला ते एकदम इझिली पुढच्या वेळेला तुम्ही ते एक ना एक दिवस तुम्ही ते एकदम इझिली रीड करू शकता, वाचू शकता अँड विदाऊट मेकिंग मिस्टेक. बरोबर. दॅट इज हर इफिशियन्सी इन्क्रीजेस. आणि म्हणजेच काय होतं, त्याची इफिशियन्सी जी काय होती ती इन्क्रीज झाली. राईट. आता बघा, एव्हरी डे वी कीप लर्निंग. आपण रोज काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. दॅट मेक्स इट इझियर टू लर्न न्यू स्किल्स. आणि त्याच्यामुळंच आपल्याला न्यू स्किल्स शिकायला पण मदत होते. फॉर एक्झाम्पल, वन्स द चाइल्ड इज एबल टू होल्ड समथिंग शी कॅन लर्न टू थ्रो अ बॉल. ज्या वेळेला एखादं लहान मूल काहीतरी पकडायला शिकतं, होल्ड करायला शिकतं, त्यावेळेला ते बॉल लर्न टू थ्रो द बॉल, म्हणजे ते एक्झॅक्टली होल्ड आणि थ्रो, मग ते त्यावेळेला ते थ्रो पण बॉल करायला शिकतं. आफ्टर लर्निंग टू वॉक द चाइल्ड लर्न्स टू डू मोर डिफिकल्ट थिंग्स लाईक रनिंग, हॉपिंग ऑन वन लेग ऑर कॅचिंग ए बॉल. बघा, ज्या वेळेला एखादं लहान मूल चालायला शिकतं त्यावेळेला ते अजून डिफिकल्ट थिंग्स करायला ते जास्त उत्सुक असतं. फॉर एक्झाम्पल, रनिंग करायला शिकतं, मग हॉपिंग ऑन वन लेग, मग लंगडी घालायला शिकतं, किंवा बॉल कॅच करायला शिकतं. दीज न्यू टास्क ऑल्सो इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज दॅट आर अ पार्ट ऑफ अवर डेली रुटीन, सच ॲज ईटिंग विथ वन्स ओन हँड्स, वॉशिंग वन्स ओन फेस, हॅविंग ए बाथ, ड्रेसिंग वनसेल्फ, एक्सेट्रा. मग अशा ज्या वेळेला आपण मोठे होत असतो त्यावेळेला आपण नवीन नवीन टास्क स्वतः शिकत असतो आणि त्या डे टू डे रुटीनमधल्या पण टास्क असू शकतात. मग त्या कोणत्या डे टू डे रुटीनमधल्या टास्क, तर आपण स्वतःचे हात स्वतः धुवू शकतो, स्वतःचा फेस जे आहे ते स्वतः फेसवॉश करू शकतो. बरोबर. वी कॅन डू हॅविंग ए बाथ, ड्रेसिंग वन सेल्फ. मग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या पॅरेंट्सची गरज पडत नाही, आपण ते इंडिपेंडंटली स्वतः करू शकतो. बरोबर. अशा प्रकारे आपण ज्या वेळेला ग्रोथ होत असते आपली, त्यावेळेला आपण अशा प्रकारे नवीन नवीन स्किल्स शिकत जातो. म्हणून इथे तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये एक लाईन दिली आहे त्यांनी, एव्हरी डे वी कीप लर्निंग. आपण रोज नवीन काही ना काहीतरी शिकत असतो. जरुरी नाही आहे की आपण ते टेक्स्टबुकमधलं शिकणार, पण इतर गोष्टी कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या जस्ट आपण ऑब्झर्व करून शिकतो. बरोबर. इट इज ऑल्सो वन ऑफ द स्किल टू सी, ऑब्झर्व करून आपण ती गोष्ट शिकतो. इट इज ऑल्सो वन ऑफ द स्किल. ओके. विल सी द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.